मित्रांनो, सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 1 मार्च 2025. प्रश्न क्रमांक 1. भारत आणि कोणी या वर्षाच्या अखेरपर्यंत मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करण्याचा निर्णय घेतला आहे? ऑप्शन ए युरोपीय महासंघ, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी आफ्रिका. याचा आन्सर आहे ऑप्शन ए युरोपीय महासंघ. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. द न्यू आयकॉन सावरकर अँड फॅक्ट्स हे पुस्तक कोणी लिहिले आहे? ऑप्शन ए शशी थरूर, ऑप्शन बी जयराम रमेश, ऑप्शन सी अरुण शोरी, ऑप्शन डी अनुराग ठाकूर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी अरुण शोरी. तरचा प्रश्न क्रमांक 3. केंद्र सरकारची वित्तीय तूट जानेवारी अखेर किती लाख कोटीवर पोहोचली आहे? ऑप्शन ए 11.75, ऑप्शन बी 11.77, ऑप्शन सी 11.69, ऑप्शन डी 11.66. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 11.69. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. आर्थिक वर्ष 2024-25 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ठेवीवर व्याजदर किती टक्के कायम ठेवण्यात आला आहे? ऑप्शन ए 8.50, ऑप्शन बी 7.25, ऑप्शन सी 7.70, ऑप्शन डी 8.25. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 8.25. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. जानेवारी 2025 अखेर पर्यंत केंद्र सरकारची वित्तीय तूट ही वार्षिक उद्दिष्टाच्या किती टक्क्यावर पोहोचली आहे? ऑप्शन ए 68.9, ऑप्शन बी 73.7, ऑप्शन सी 74.5, ऑप्शन डी 65.4. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 74.5. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. तुहिनकांत पांडे यांची सेबीचे कितवे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे? ऑप्शन ए 13, ऑप्शन बी 11, ऑप्शन सी 14, ऑप्शन डी 15. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 11. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. केंद्रीय अर्थसंकल्पात चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट जीडीपीच्या किती टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? ऑप्शन ए 4.8, ऑप्शन बी 5.5, ऑप्शन सी 4.6, ऑप्शन डी 5.3. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 4.8. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत भारताचा आर्थिक वाढीचा दर किती टक्के राहिला आहे? ऑप्शन ए 6.7, ऑप्शन बी 6.5, ऑप्शन सी 6.6, ऑप्शन डी 6.8. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 6.8. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. मैत्री ॲप कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केले आहे? ऑप्शन ए गृह, ऑप्शन बी बंदरे आणि जलमार्ग, ऑप्शन सी कृषी, ऑप्शन डी वित्त. याचा आन्सर आहे ऑप्शन बी बंदरे आणि जलमार्ग. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. भारताचा परकीय चलनसाठा किती अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे? ऑप्शन ए 650, ऑप्शन बी 730, ऑप्शन सी 600, ऑप्शन डी 640. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 640. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. प्राणी मित्र राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? ऑप्शन ए पीपल फॉर ॲनिमल, ऑप्शन बी वाईल्ड लाईफ ऑफ इंडिया, ऑप्शन सी राधे कृष्णा टेम्पल एलिफंट ट्रस्ट, ऑप्शन डी वाईल्ड लाईफ स्टेशन ऑफ इंडिया. याचा आन्सर आहे ऑप्शन सी राधे कृष्णा टेम्पल एलिफंट ट्रस्ट. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. आधार गुड गव्हर्नमेंट पोर्टल कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे? ऑप्शन ए इलेक्ट्रॉनिक अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ऑप्शन बी कृषी, ऑप्शन सी शिक्षण, ऑप्शन डी संरक्षण. याचा आन्सर आहे ऑप्शन ए इलेक्ट्रॉनिक अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. सशक्त भारत हे हिंदी मॅगझिन कोणाच्या हस्ते लॉन्च करण्यात आले आहे? ऑप्शन ए नरेंद्र मोदी, ऑप्शन बी पियुष गोयल, ऑप्शन सी प्रताप पाटील, ऑप्शन डी राजनाथ सिंग. याचा आन्सर आहे ऑप्शन डी राजनाथ सिंग. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. टेस्ट ऑफ इंडिया एन्व्हायरमेंट 2025 रिपोर्ट कोणी प्रदर्शित केला आहे? ऑप्शन ए युनेस्को, ऑप्शन बी CSE अँड टाउन टू अर्थ, ऑप्शन सी पेटा, ऑप्शन डी युनो. याचा आन्सर आहे ऑप्शन बी CSE अँड टाउन टू अर्थ. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. नॅशनल समिट ऑन गुड अँड रिप्लिकेबल प्रॅक्टिस अँड इनोव्हेशन इन पब्लिक हेल्थ केअर सिस्टम चे उद्घाटन JP नड्डा यांनी कोणत्या ठिकाणी केले आहे? ऑप्शन ए पुरी ओडिशा, ऑप्शन बी नवी दिल्ली, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी हैदराबाद. याचा आन्सर आहे ऑप्शन ए पुरी ओडिशा. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. सशक्त भारत हे हिंदी मॅगझिन कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केले आहे? ऑप्शन ए वित्त, ऑप्शन बी जल मंत्रालय, ऑप्शन सी संरक्षण, ऑप्शन डी आरोग्य. याचा आन्सर आहे ऑप्शन सी संरक्षण. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. नॅशनल समिट ऑन गुड अँड रिप्लिकेबल प्रॅक्टिस अँड इनोव्हेशन इन पब्लिक हेल्थ केअर सिस्टमचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? ऑप्शन ए JP नड्डा, ऑप्शन बी अमित शहा, ऑप्शन सी अनुराग ठाकूर, ऑप्शन डी नितीन गडकरी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए
JP नड्डा. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. इंटरनॅशनल रेडिओ बायोलॉजी कॉन्फरन्सचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? ऑप्शन ए कोलकाता, ऑप्शन बी छत्रपती संभाजीनगर, ऑप्शन सी नवी दिल्ली, ऑप्शन डी बंगळुरू. याचा आन्सर आहे ऑप्शन सी नवी दिल्ली. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. कोणत्या देशाने नवी गोल कार्ड योजना जाहीर केली आहे? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी रशिया, ऑप्शन डी फ्रान्स. याचा आन्सर आहे ऑप्शन बी अमेरिका. नंतरचा प्रश्न क्रमांक 20. इंटरनॅशनल रेडिओ बायोलॉजी कॉन्फरन्सचे आयोजन कोणत्या कालावधीत नवी दिल्ली येथे करण्यात येत आहे? ऑप्शन ए 26 ते 28 फेब्रुवारी, ऑप्शन बी 27 फेब्रुवारी ते 3 मार्च, ऑप्शन सी 28 फेब्रुवारी ते 2 मार्च, ऑप्शन डी 27 फेब्रुवारी ते 1 मार्च. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 27 फेब्रुवारी ते 1 मार्च. नंतरचा प्रश्न क्रमांक 21. आशियाई विकास बँकेच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती झाली आहे? ऑप्शन ए मसातो कांडा, ऑप्शन बी विक्की कौशल, ऑप्शन सी रवी अग्रवाल, ऑप्शन डी राकेश सिंगल. याचा आन्सर आहे ऑप्शन ए मसातो कांडा. नंतरचा प्रश्न क्रमांक 22. मसातो कांडा हे आशियाई विकास बँकेचे कितवे अध्यक्ष बनले आहे? ऑप्शन ए 13, ऑप्शन बी 15, ऑप्शन सी 11, ऑप्शन डी 10. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 11. नंतरचा प्रश्न क्रमांक 23. साऊथ एशिया बास्केटबॉल असोसिएशन महिला चॅम्पियनशिप 2025चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी श्रीलंका, ऑप्शन डी नेपाळ. याचा आन्सर आहे ऑप्शन बी भारत. नंतरचा प्रश्न क्रमांक 24. साऊथ एशिया बास्केटबॉल असोसिएशन महिला चॅम्पियनशिप 2025चे आयोजन कुठे करण्यात आले होते? ऑप्शन ए काठमांडू, ऑप्शन बी कोलंबो, ऑप्शन सी कराची, ऑप्शन डी नवी दिल्ली. याचा आन्सर आहे ऑप्शन डी नवी दिल्ली. नंतरचा प्रश्न क्रमांक 25. साऊथ एशिया बास्केटबॉल असोसिएशन महिला चॅम्पियनशिप 2025मध्ये भारताने कोणाला पराभूत करत तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे? ऑप्शन ए मालदीव, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी पाकिस्तान, ऑप्शन डी नेपाळ. याचा आन्सर आहे ऑप्शन ए मालदीव. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझ्या वाचण्यात काय चूक वाटल्यास मला क्षमा असावी.